नमस्कार, मी श्वेता पवार. सिटी टीव्ही लाईव्हच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. हळद कुंकू लावून सर्वांचे स्वागत, ग्लासाचे वाण आणि पान सुपारी, विविध खेळांच्या स्पर्धा, उरड्याचा आस्वाद असा भव्य हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विजापूर रोड निर्मिती लॉन्स येथे MK फाउंडेशनच्या वतीने सकाळी 11 ते 4 या वेळेत हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. दक्षिण सोलापूर मतदारसंघाला केंद्रबिंदू ठेवून घेण्यात आलेल्या कार्यक्रमात सोलापूर शहरासह ग्रामीण भागातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी हळदी कुंकू लावून आलेले सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले. वाण म्हणून स्टीलचे ग्लास दिले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला हा कार्यक्रम आयोजित करण्याचे भाग्य लाभले. आज या माता भगिनीमध्ये मला साक्षात आदिशक्तीचे रूप दिसत आहे आणि अप्रत्यक्षरित्या आदिशक्ती देवी आशीर्वाद देत असल्याचा भास होत आहे, अशा भावना MK फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनोरे यांनी व्यक्त केला. MK फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्र हेड महादेव कोगनोरे हे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून इच्छुक आहेत. सामाजिक कार्यातून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गावोगावी फिरून त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. जळितग्रस्त कुटुंबांसाठी तर ते देवदूत ठरले आहेत. दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लाखो वया वाटप करतात. त्यांची एकूणच धडपड पाहता या हळदी कुंकू समारंभाला आलेल्या महिला भगिनींनी भाऊ तुम्ही तयारीला लागा, आम्ही सोबत आहोत असा आशीर्वाद दिला. यावेळी भला मोठा डिजिटल फलक, कराओके, उखाणा, नाटक, नाच गाणे अशा विविध स्पर्धा महिलांमध्ये रंगल्या. महिलांनी या सर्व स्पर्धेचा मनसोक्त आनंद लुटला. यावेळी प्रत्येकाच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठावर संधी देण्यात आली. अनेकांनी या संधीचं सोने करीत आपली कला सादर केली. तब्बल 5 तास चाललेल्या या कार्यक्रमात महिलांचा उत्साहाला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. उपस्थित महिलांनी वडापाव, हुरडा आस्वाद घेतला. झिंगाट गाण्यावर लहान थोर सर्वांनीच ठेका धरला. लकी ड्रॉ कुपनच्या विजेत्यांना फाउंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनोरे यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी महावीर बँकेच्या संचालिका सौ पूनम लोणावत, साम्राज्य न्यूज चॅनलचे सौ स्वाती मनसावले, सौ सावित्री कोगनोरे, सौ सुनीताताई भोकरे मॅडम यांच्यासह MK फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व महिला सदस्य उपस्थित होत्या. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगमेश्वर महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी व फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.